कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पुणे अत्याचार प्रकरणासंबंधीच्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यानं वाद. घटना शांततेत घडली, पीडित तरुणी ओरडली का नाही, योगेश कदम यांचा सवाल. गृहराज्यमंत्री आरोपीला क्लीन चिट देत आहेत का? स्वारगेट प्रकरणामधील आरोपीसोबत महायुतीचं नातं काय? योगेश कदम यांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार आक्रमक. पुणे अत्याचार प्रकरणी शिरूरमधील गुनाट गावामध्ये 100 पेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा. गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध सुरू. पुणे प्रकरणातील आरोपी उसाच्या शेतात लपल्याचा संशय. ड्रोनसह डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपास सुरू. आरोपीला काल गावच्या आसपास काहींनी पाहिल्याची माहिती. लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील. पुणे अत्याचार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार घोषित. गाडेची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाखाचं बक्षीस. डीसीपी स्मार्तना पाटील यांची माहिती. प्रत्येक बस स्थानक आणि आगारांचं तातडीनं सुरक्षा लेखापरीक्षण करा. महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. पुणे अत्याचार प्रकरणानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वसंत मोरे यांच्याकडून पुणे बस स्थानकाची पाहणी. कालचा फक्त ट्रेलर. पुण्यातील एसटी डेपोची पोलखोल करणार, वसंत मोरे यांचा इशारा. बीड आणि स्वारगेट प्रकरणामध्ये तपास संथगतीनं करण्याच्या पोलिसांना सूचना. पुण्याच्या पालकमंत्र्यांवर कुरघोडी केली जात असल्याची चर्चा. रोहित पवार यांचा ट्विट. पुणे प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षाचं काम करणारा होता, अंबादास दानवे यांचा आरोप. तर आरोपीचे कुणाशीही लागेबांधे असले तरी देखील कारवाई होणार, एकनाथ शिंदे यांचं उत्तर. पुणे प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचे शिरूरचे आमदार माऊली कटकेंसह आजी माजी आमदारांसोबत फोटो. मात्र माझा गाडेशी काहीही संबंध नाही, माऊली कटकेंचं स्पष्टीकरण. नालासोपाऱ्यात नात्याला काळीमा फासणारी घटना. नराधम बापाकडून पोटच्या 3 मुलींवर लैंगिक अत्याचार. बापाला अटक. आरोपी हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून बीडच्या विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र. जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल. 90 दिवसाच्या आधीच आरोपपत्र दाखल. आरोपपत्रातील मुद्दे बघून पुढील भूमिका ठरवणार. न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही. सीआयडीकडून कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशातील बालाघाटला. कोरटकर बालाघाटला असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवर कारवाईसाठी कोल्हापुरात आंदोलन. खासदार शाहू महाराज छत्रपती आंदोलनात सहभागी. कोरटकरला अटक करण्याची मागणी. मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 100 दिवसाच्या कामाचा आढावा. बैठकीला 6,854 अधिकारी उपस्थित. लक्षणीय कामगिरी करणाऱ्या 15 अधिकाऱ्यांना फडणवीसांच्या हस्ते प्रमाणपत्र. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता. वित्त विभागाकडून 3,490,00,000 वर्ग. नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम. शिवाजी पार्कवर मनसेचं पुस्तक प्रदर्शन, तर गेटवे ऑफ इंडिया इथं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुरस्कार प्रदान सोहळा. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी तापमान 38 अंशांवर. सांताक्रूजमध्ये सर्वाधिक 38.5 अंश कमाल सेल्सिअस तापमानाची नोंद. मुंबईमध्ये आणि परिसरामध्ये उष्णतेच्या लाटेचा पूर्वानुमान. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.